नमस्कार. आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबे सर यांना 31व्या वाढदिवस निमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या मोबाईल इंटरनेट अतिवापर शाप की वरदान या विषयावर अनुसरून मी सौ प्रतिभा जितेंद्र गजरमल, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे मोबाईल प्रेमी. मित्रांनो, आज करूया पार्टी, कोणाचं ऐकायचं नाही. मित्रांनो, आज करूया पार्टी, कोणाचं ऐकायचं नाही. मोबाईल बोलवतोय, भान हरवायचं नाही. मोबाईल बोलवतोय, भान हरवायचं नाही. स्क्रीन टच नवीन मोबाईल आणलाया, नवीन खेळ डाउनलोड केलाया. दिवसभर खेळात नादवलाय, रात्री उशाखाली घेऊन झोपलाय. तासन तास फोनचं व्यसन, फोन तापवून फोडायचा नाही. तासन तास फोनचं व्यसन, फोन तापवून फोडायचा नाही. मोबाईल बोलवतोय, भान हरवायचं नाही. मोबाईल बोलवतोय, भान हरवायचं नाही. इंटरनेट ब्राउजिंग, फोटोग्राफी, स्मार्टली ई पुस्तके वाचायची हाय. ऑनलाईन शिक्षणाची सोय झाली. पार्किंग करून फोन खुल्या आभाळी खेळायचं हाय. मोबाईलचे फायदे छान छान सारे, तोट्यात स्वतःला गमवायचे नाही. मोबाईलचे फायदे छान छान सारे, तोट्यात स्वतःला गमवायचे नाही. मोबाईल बोलवतोय, भान हरवायचे नाही. मोबाईल बोलवतोय, भान हरवायचे नाही. मोबाईल प्रेमींची लुप्त वाचन लेखणी, जग जवळ झाले, उरली नाही माणुसकी. नको आबोला त्यात वारे, बोलूया आपण सारे. हरवलेले संस्कार परत मिळवून घेऊया प्यारे. बसून बसून आरोग्य समस्या वाढवून डोळे घालवायचे नाही. बसून बसून आरोग्य समस्या वाढवून डोळे घालवायचे नाही. मोबाईल बोलवतोय, भान हरवायचे नाही. मोबाईल बोलवतोय, भान हरवायचे नाही. मित्रांनो, आज करूया पार्टी, कोणाचं ऐकायचं नाही. मित्रांनो, आज करूया पार्टी, कोणाचं ऐकायचं नाही. मोबाईल बोलवतोय, भान हरवायचं नाही. मोबाईल बोलवतोय, भान हरवायचं नाही. धन्यवाद.